कमळी जर इलेक्शनला उभी आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे त्याचा? हे बघ, म्हणजे आजपर्यंत तू तिला नेहमी प्रोत्साहन दिलंस ना, नेहमी हेल्प केलीस तिची. मग आता जर ती इलेक्शनला उभी राहतेय तर तुला कमकुवत वाटतेय का ती? एक मिनिट, असं मी कधीही म्हणालो नाहीये, असा विचारही माझ्या मनात आला नाही. मग का अडवतोयस तिला? अनिका विरोधात ती जिंकू नाही शकत असं वाटतंय का तुला? अजिबात नाही. उलट कमळीवरती मला पूर्ण खात्री आहे की एकदा तिने एक गोष्ट ठरवली की ती मिळवल्याशिवाय ती थांबणार नाही. पूर्ण गॅरंटी आहे मला तिची. पण निंगी सोबत काय झालंय हे प्राजक्ता तू तुझ्या डोळ्यांनी बघितलंस ना. तुला तुला नसेल आठवत वहिनी, तुला माझा मित्र आठवतोय राजेश, कॉलेजमधला? त्याच्या अंगात भूत संचारलं होतं. कॉलेज स्टुडंट्सचा आवाज बनायचा होता त्याला, त्यांच्या भल्यासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून इलेक्शनला उभा होता. काय झालं त्याच्याबरोबर? त्या अभयने त्याला इतकं हॅरॅस केलं की त्यांनी सुसाईड केली. आय हॅव ऑलरेडी लॉस्ट अ फ्रेंड वन्स बिकॉज ऑफ. दादा, पण कमळी अशी हिंमत हरणारी नाहीये. ते मला माहिती आहे प्राजक्ता, कमळी खूप स्ट्रॉंग आहे. पण प्राजक्ता, आपल्या आयुष्यात असे अनेक मोमेंट्स येतात जेव्हा आपण कितीही मेंटली स्ट्रॉंग असलो ना तरी आपण ब्रेकडाऊन होऊ शकतो, तुटू शकतो. आणि कमळी कितीही मेंटली स्ट्रॉंग असली ना तरी ती तितकीच सेन्सिटिव्हपणे हे मी बघितलंय. आणि ह्या कॉलेजमधल्या इलेक्शन्स जिंकण्यासाठी अनिका कुठल्याही थराला जाऊ शकते हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही करा ना विचार, तेव्हा तुम्हाला समजेल की कमळीला काय काय पद्धतीचा त्रास देऊ शकते ती, किती लेवलला तिला जाऊन हॅरॅस करू शकते ती. मी तो विचार केलाय म्हणून मी तिचा विरोध करतोय आणि करत राहीन. मी नाही करणार आहे कमळीला सपोर्ट. अरे पण दादा ऐक, राजू, अगं मला खूप भीती वाटते ग. सी, मी या सगळ्यात प्रो नाहीये, कळलं ना? तू कशी अशीच कामं केली आहेस, प्रो एकदम एक्सपर्ट चोर आहेस तू, राईट? मी नाही केली आहे, मला भीती वाटतेय. काय बोललीस? हो, मुस्कट फोडे ना तुझं. अगं स्वतःच्या आईला असं बोलताना तुला काही वाटत नाही का ग? त्याची बेला काही हाडबीड काय आहे की नाही? एक्सपर्ट चोर म्हणतेस तू मला? काय काय केलं नाही मी तुझ्यासाठी? जे काही सगळं करते ना हे सगळं तुझ्यासाठी करते आणि मलाच तू चोर म्हणतेस. परमेश्वरा, का मी जन्म दिला ह्या पोरीला? पण ठीक आहे ठीक आहे, चल. आई, मला असं नाही म्हणायचंय ग. मला फक्त एवढंच बोलायचं की मला भीती वाटते, जर कोणी पाहिलं ना तर संपला विषय. कमळीच्या घरातला तिच्या फॅमिलीचा फोटो जोपर्यंत मी बघत नाही ना तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये, लक्षात ठेव. मग कशाला इथे उभी आहेस? कोणाची वाट बघते? चल ना, पटकन जाऊया, पटकन बघूया आणि पटकन निघून जाऊया. चल 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 चल. ए, तुझे काही दिलंय परमेश्वराने, ते काय असं पदर झाकण्यासाठी नाहीये. त्याचा काही वापर करशील का नाही कधी? पटकन चल. काय एक्सपर्ट कोण आहे? तू. मी हे ठरलंय ना, मी जसं सांगेन ना तसं करायचं. आपण तिची जी खोली आहे ना त्या खोलीच्या खिडकीच्या इथे जाऊन हळूच डोकावून बघायचं. एकदम आतमध्ये नाही शिरायचं. समजा आतमध्ये कोणी असेल तर कळलं? खिडकीतून वाकून बघायचं. चाकून घे दिसता. चल ना, तू पुढे चल. हॅलो सर. हॅलो. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. अरे आज चक्क राजन सर हॉस्टेलवर. बघ ना, ते पण कमळी सोबत. अनिका आणि कमळीचं काहीतरी परत काम झालेलं असणार. झाली तुझी खात्री झाली? आई, इथे कोणी आपल्याला बघितलं ना तर खूप प्रॉब्लेम क्रिएट होईल. माहिती मला. आई चल ना. हो का? तुम्हासनी कमळीच्या आईचा फोटो बघायचा होता वय. जसा कमळीला त्रास देत आहे तसा आता आबानं सरुकाकीला बी त्रास देणार होता वय. खरं बरं झालं की नाही, नवीन टायमाला येऊन तो फोटो काढून माझ्या आईबाचा फोटो तिथं लावला. तर कमळीच्या फॅमिलीचा फोटो मला जपून ठेवायला लागतोय, नाहीतर या बायकांचं काही खरं नाही. नागिनी आहेत त्या नागिनी, एकदा डग धरून बसल्या की बसल्याच. खरं मी बी काही कमी नाही तुमची पुंगी वाजली ना तर नावाची निंगी नाही. या काका या.
अगं उठ उठ उठ. काका असू द्या असू द्या, या चालतंय. राजन काका तुम्ही कसा आहेसा? मी बरा आहे, तू कशी आहेस? मी पण. बसा काका. अगं निंगे, काकासने आईच्या हातचा लाडू खायला बोलवले. वय काय? अगं बेस्टच की. काका तुम्हासनी कमळीच्या आईचा हातचा लाडू लय आवडतील बघा. तुम्ही खावा, तर मी चहा घेऊन येतो. हा आलंच. हे घ्या काका, एकदम बेस्ट लाडू, लय आवडेल तुम्हासनी. ओके. आता यांचं तोंड बघून लाडू आवडलाय की नाही कसं कळायचं? काका तुम्हासनी लाडू आवडला नाही काय? नाही नाही, खूप मस्त आहेत लाडू. पण काय आहे कमळी, ही चव ना ओळखीची वाटते. अगं हा, म्हणजे नक्कीच मागच्या जन्मात तुम्ही माझ्या आईच्या हातचा लाडू खाल्लेला असणार बघा. हे घ्या हे घ्या. बरं कमळी, तुझ्या घरी कोण कोण असतं? आम्ही तिघच की, मी आया ना आबा. आबा म्हणजे माझा आजोबा. आजोबा? अहो आमचा आबा म्हणजे नुसता आजोबा नाही, माझं बेस्ट फ्रेंड आहेत बघा ते. अहो काका तुम्हासनी सांगतो, माझी आई की नाही मला मुंबईला पाठवतच नव्हती बघा. पण आमचा आबा मला म्हणलं जा मुंबईला पळून, आणि त्यांनीच सगळा प्लॅन केला बघा. अहो म्हणजे आता मला माझं स्वप्न पूर्ण करायचं की नाही, लय मोठं व्हायचं आणि लय शिकायचंय बघा मला. मग आबांनी मी ठरवलं माझं स्वप्न पुरं करायचं. त्यांनी मला तर शपथच घातली की जोपर्यंत तू तुझं स्वप्न पुरं करत नाही तोपर्यंत गावात पाय बी टाकायचं नाही. मी आणि आबा की नाही असं खेळ खेळायचो, अशी टाळी. काका तुम्ही खाली कसा पाय बसले, वर बसा की. नाही ते जाऊ दे, मला पण शिकव ना तो हाताचा खेळ. हा नाही, परत कवा तर शिकवतो. तुम्ही वर बसा. ओके. मी बी काय बोलत बसलोय, तुम्हासनी सरळ त्यांचा फोटोच दाखवतो, थांबा. हिचे आजोबा तर जिवंत आहेत, पण गौरीचे वडील तर गेलेत. म्हणजे कमळी माझी आणि गौरीची मुलगी नाही का? हा बोला. काय? त्यांना बसायला सांग, मी आलोच. कमळी, एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मला लगेच जावं लागेल. आणि हो, तू तुझं आणि तुझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण कर. हा